नमस्कार मित्रांनो, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जेव्हा दोन लोक तिसऱ्या व्यक्तीचा द्वेष करतात तेव्हा ती दोन लोक अधिक जवळ येतात। मित्रांनो, शाळा आणि आयुष्य यामध्ये फरक काय? शाळेमध्ये तुम्हाला आधी धडा शिकवला जातो, नंतर परीक्षा दिली जाते। आयुष्यामध्ये आधी परीक्षा द्यावी लागते, नंतर त्यातून धडा शिकवला जातो। लोकांचे डोळे त्यांच्या तोंडापेक्षा जास्त बोलतात। जर तुम्हाला एकटे राहायला आवडत असेल तर अभिनंदन, तुम्हाला आयुष्य समजले आहे। जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळचे होता तेव्हा त्यांचे मेसेज वाचताना त्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येतो। जिथे संवाद होत नाही तिथे नाते टिकू शकत नाही, जिथे आदर नाही तिथे प्रेम होऊ शकत नाही। विश्वास नसेल तर पुढे जाण्यात काही अर्थ नाही। मित्रांनो, आयुष्य हे एका पियानोसारखे आहे। पांढरी बटणं आनंद दर्शवतात, काळी बटणं दुःख दर्शवतात। पण जेव्हा आपण आयुष्याचा प्रवास बघतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, काळी बटणंसुद्धा संगीत निर्माण करतात। मी तुझ्या आयुष्यातून निघून गेलो कारण तुला माझ्यामधले फक्त दोषच दिसले, पण दुसरीकडे मी तुझ्या सगळ्या दोषाकडे लक्ष करत होतो। 7 महत्त्वाच्या गोष्टी ज्या पैशाने कधीच विकत घेता येत नाही। 1. मनशांती, 2. आत्मसन्मान, 3. करुणा, 4. दयाळूपणा, 5. प्रामाणिकपणा, 6. निष्ठा आणि 7. विश्वास। आरोग्य हे नेहमी फक्त औषधे घेतल्याने सुधारत नाही। अनेक वेळा ते मनशांती, प्रेम, आनंद, सुख, हास्य ह्या गोष्टीतून सुद्धा सुधारते। मानसशास्त्र सांगते तुम्ही मानसिकदृष्ट्या खचून गेल्याची 3 चिन्हे आहेत। पहिला, तुमचा संयम कमी होत चाललाय। दुसरा, झोपेची समस्या चालू झाली आहे। आणि तिसरा, तुम्ही चिडखोर झाला आहात। आजच्या दिवसाबद्दल नेहमी कृतज्ञ राहा। तुम्ही किती श्रीमंत आहात ह्याची तुम्हाला जाणीव नाही। तुमच्याकडे तुमचा परिवार आहे, सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान वेळ आहे आणि सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुमचे आरोग्य आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही दुःखी असाल तेव्हा ह्या 6 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। सध्या होणारा त्रास हा टेम्पररी आहे, एक दिवस तो संपणार आहे। सध्या फक्त एक गोष्ट करा, प्रयत्न करत राहा, पुढे जात राहा। कोणतेही दुःख आपल्याला नवीन काहीतरी शिकवते। आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो। एक छोटासा संघर्षसुद्धा आपल्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असतो। निसर्ग, देव, परमेश्वर आपले कधीच वाईट करत नाही, म्हणून त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा। मित्रांनो, जेव्हा कोणीही तुमच्या पाठीशी उभे नसते तेव्हा तुम्हाला स्वतःला तुमच्या पाठीशी उभे राहावे लागते। नेहमी लक्षात ठेवा की तुमची सध्याची परिस्थिती हा तुमचा शेवट नाही। आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी अजून घडायच्या बाकी आहेत। आयुष्यात येणारी आव्हाने आयुष्याला इंटरेस्टिंग बनवतात आणि त्या आव्हानांवर मात केल्याने आयुष्याला खरा अर्थ प्राप्त होतो। तुमच्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूला घाबरू नका, तुम्हाला मिठी मारणाऱ्या खोट्या मित्रांना घाबरा। मित्रांनो, तुम्हाला कोणता विचार आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।